नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या कम्प्युटर सर्च 2.0 या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। आणि आज आपण पाहणार आहोत जून महिन्यात होणाऱ्या MSCITच्या फायनल एक्झाममध्ये आपल्याला कशा प्रकारचे क्वेश्चन्स विचारले जातात आणि त्याचाच आज सराव पेपर 2 पाहणार आहोत। तर तुमची MSCITची फायनल एक्झाम ही 7 तारखेपासून तर 15 तारखेच्या दरम्यान होणार आहे आणि त्यामध्ये कशा प्रकारचे आपल्याला क्वेश्चन विचारले जातात, पासिंगसाठी किती मार्क पाहिजे आपल्याला, तर सर्व माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। तर चॅनलवर जर तुम्ही नवीन जर असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि जर आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही याला लाईक सुद्धा करू शकता। तर बघा इकडे आपला काउंटडाऊन सुरू झालेला आहे। 60 मिनिटांचा आपल्याला पूर्ण टाइम असतो, म्हणजे 1 तासाचा टायमिंग आहे इथे। या ठिकाणी विद्यार्थ्यांचं नाव असणार आहे, इकडे सीट नंबर असणार आहे आणि इकडे तिन्ही लेवलमध्ये किती क्वेश्चन्स आपण सोडवलेले आहे सर्व याच्यातनी दिलेला आहे। तर बघा टोटल नंबर ऑफ क्वेश्चन्स 50 आहे, त्यापैकी टोटल मार्क्स 50 दिलेले आहेत, म्हणजे प्रत्येक क्वेश्चन्सला 1 मार्क दिलेला आहे। ऑब्जेक्टिव्हमध्ये पासिंगसाठी आपल्याला 15 पैकी 6 मार्काची आवश्यकता आहे आणि प्रॅक्टिकलमध्ये 35 पैकी 14 मार्काची आवश्यकता आहे, म्हणजे एकूण तुम्ही 20 मार्कासुद्धा फायनलची एक्झाम पास होऊ शकता। तर बघा लेवल 1 मध्ये लो डिफिकल्टी म्हटल्या जाते त्याला लेवल 1 ला। तर याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्हचे क्वेश्चन 6 आहे आणि प्रॅक्टिकलचे क्वेश्चन 14 आहे। त्याचप्रमाणे लेवल 2 मीडियम डिफिकल्टीमध्ये सुद्धा ऑब्जेक्टिव्हचे 6 आहे आणि प्रॅक्टिकलचे 14 आहे आणि हाय डिफिकल्टी म्हणजे थोडेसे कठीण क्वेश्चन्स असतात। यामध्ये ऑब्जेक्टिव्हचे 3 क्वेश्चन्स आहे आणि प्रॅक्टिकलचे 7 क्वेश्चन्स दिलेले आहे। असे एकूण आपल्याला प्रॅक्टिकलचे 35 क्वेश्चन्स आहे आणि ऑब्जेक्टिव्हचे आपल्याला 15 क्वेश्चन विचारले जातात। तर बघा कशा आता आपल्याला पहिले तुम्ही याच्यातला कोणताही क्वेश्चन्स कोणत्याही वेळेस आणि कधीही सोडू शकता। 1 तासामध्ये तुम्ही कोणताही क्वेश्चन्स कधीही सोडू शकता। तर मी सर्व पहिले प्रॅक्टिकल सोडून घेतो आणि नंतर आपण ऑब्जेक्टिव्ह सोडवणार आहोत। तर प्रॅक्टिकलवर क्लिक करा लेवल 1 मध्ये आणि तो स्टार्ट एक्झामवर क्लिक करायचा आहे। तर बघा इथे पहिला क्वेश्चन्स आपला आलेला आहे। कॉपी द फाइल ब्लँक टेक्स्ट फ्रॉम कलर टू अदर टू द फोल्डर विथ युअर स्टुडंट ID म्हटलेला आहे। तर याच्यातनी आपल्याला कलरमधल्या अदर फोल्डरमधून स्टुडंट ID मध्ये असलेल्या फोल्डरमध्ये ब्लँक फाईलला कॉपी करा म्हणत आहे। तर बघा कलरमधल्या अदरमधून म्हणत आहे, तर कलरमध्ये जा, त्यानंतर अदरमध्ये जायचं आहे आणि ते ब्लँक फाईल दिलेलं आहे त्या ब्लँक फाईलला सिलेक्शन करा। कॉपी करण्यासाठी Ctrl+C ने सुद्धा तुम्ही कॉपी करू शकता किंवा राईट क्लिक करा आणि राईट क्लिक करून इथूनही कॉपी करू शकता। कॉपी झाली ती फाईल कुठं न्या म्हणते स्टुडंट ID मध्ये। तर स्टुडंट ID म्हणजे जे सुरुवातीचं फोल्डर आहे बघा, कलर फोल्डर सुरुवातीचं होतं त्याच्या खाली कुठेही राईट क्लिक करा आणि इथे पेस्ट करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा। पुढचा क्वेश्चन्स लावा। कॉपी द फाईल साईज फ्रॉम द सपोर्ट फोल्डर टू द सपोर्ट टू होम फोल्डर सब फोल्डर म्हणत आहे। तर सपोर्ट फोल्डरमध्ये असलेले साईज टेक्स्ट डॉक्युमेंट आपल्याला सपोर्टमधल्या होम सब फोल्डरमध्ये पेस्ट करायचा आहे। तर सपोर्ट फोल्डरमध्ये जा, याच्यामध्ये बघा साईज फाईल दिलेली आहे, तिला सिलेक्शन करा, राईट क्लिक करायचं आहे आणि इथून तिला कॉपी करून घ्यायचं आहे। कॉपी झाल्यानंतर बघा आपल्याला कुठं पेस्ट करा म्हणत आहे सपोर्टमधल्या होममध्ये। ऑलरेडी आपण सपोर्ट फोल्डरमध्येच आहोत, त्यामध्ये होममध्ये जायचं आहे आणि ते कुठेही राईट क्लिक करा आणि ते पेस्ट करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा। नेक्स्ट, रिनेम द फाईल टायगर ॲज ॲनिमल टायगर स्टोअर इनसाइड वेब फोल्डर म्हणत आहे। तर बघा वेब फोल्डरमध्ये स्टोअर असलेल्या टायगर फाईलला ॲनिमल टायगर हे नाव आपल्याला द्यायचं आहे। तर वेब फोल्डरमध्ये जा, त्यानंतर टायगर फाईलला सिलेक्शन करा, राईट क्लिक करायचं आहे आणि राईट क्लिक करून इथून रिनेम करा। रिनेम केल्यानंतर बघा त्याला कोणतं नाव द्यायचं आहे, ॲनिमल टायगर। तर याच्यातनी ॲनिमल टायगर टाईप करायचं आपल्याला अशा प्रकारे ॲनिमल, त्यानंतर टायगर टाईप करा। .jpg द्यायचा नाही, एक्सटेन्शन द्यायचं नाही, ऑलरेडी एक्सटेन्शन त्याला लागून येते। त्यानंतर बाहेर क्लिक करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। पुढचा क्वेश्चन्स, यू वांट टू प्रिंट युअर प्रोजेक्ट रिपोर्ट बट देअरफॉर टेकिंग अ प्रिंट आउट ऑफ द डॉक्युमेंट यू वांट टू ॲड लाईन नंबर टू द प्रोजेक्ट रिपोर्ट, व्हॉट आर द स्टेप यू विल फॉलो टू ॲड कंटिन्युअस लाईन नंबर इन द गिवन प्रोजेक्ट रिपोर्ट म्हटलेला आहे। तर दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये आपल्याला एक प्रोजेक्ट रिपोर्ट आपल्याला प्रिंट करायचा आहे, त्यापूर्वी त्यामध्ये किती लाईन आपण इन्सर्ट केलेला आहे ते कंटिन्युअस लाईन नंबर फॉर्मॅटमध्ये आपल्याला शो करायचं आहे। तर त्यासाठी आपल्याला कुठे एक सिंगल क्लिक करा, Ctrl+A ने ऑल सिलेक्शन करून घ्यायचं आहे किंवा इथूनही तुम्ही सिलेक्शन ऑल करू शकता। त्यानंतर लेआउटमध्ये जा, लेआउटमध्ये गेल्यानंतर इथे लाईन नंबर दिलेला आहे आणि कंटिन्युअस फॉर्मॅटमध्ये म्हणत आहे, तर इथून कंटिन्युअस घ्या। तर बघा याच्यातनी किती लाईनी ॲड झालेल्या आहे आपल्याला इथे शो होत आहे।
अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन्स. इन द गिवन MS वर्ड डॉक्युमेंट सेट राईट मार्जिन टू 1.5 इंचेस म्हणत आहे. तर आपल्याला दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये डॉक्युमेंटची राईट मार्जिन आपल्याला चेंज करायची आहे. किती करायची आहे? 1.5 म्हणत आहे. तर डॉक्युमेंटवर क्लिक करा कुठं पण, त्यानंतर लेआउट या टॅबमध्ये जायचं आहे आणि इथून मार्जिनवर क्लिक करा आणि इथून कस्टम मार्जिनवर क्लिक करायचं आहे. तर आपल्याला कोणती मार्जिन चेंज करायची आहे? राईट मार्जिन. तर राईट मार्जिनवर क्लिक करा. जे असेल ते सर्व काढून टाकायचं आहे आणि याच्यातनी 1.5 टाईप करा आणि इंचसाठी आय आणि एन टाईप करायचं आहे, किंवा तुम्ही शिफ्ट दाबून डबल युनायटेड कॉमा सुद्धा तुम्ही देऊ शकता. तर आय आणि एनच टाका, इंचसाठी सोपं आहे. त्यानंतर ओके करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट. इन द गिवन डॉक्युमेंट ॲड 12 पॉईंट लाईन स्पेसिंग आफ्टर फर्स्ट लाईन म्हणत आहे. तर दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये आपल्याला पहिल्या लाईनच्या नंतर आपल्याला 12 पॉईंट लाईन स्पेसिंग सोडायचं आहे. तर पहिल्या ओळीला सिलेक्शन करून घ्या. पहिल्या ओळीला सिलेक्शन केलं, त्यानंतर लाईन स्पेसिंग ऑप्शनमध्ये जायचं आहे. त्यानंतर ऑप्शनमध्ये जा. ऑप्शनमध्ये गेल्यानंतर बघा आफ्टरवर क्लिक करायचं आणि किती सांगितलेलं आहे? 12 पॉईंट. तर याच्यातनी 12 करा अशा प्रकारे. त्यानंतर ओके करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट. चेंज द रो हाईट टू 30 फॉर द रो नंबर 5 म्हटलेलं आहे. तर आपल्याला दिलेल्या वर्कशीटमधील रो नंबर 5ची उंची आपल्याला 30 करायची आहे. तर रो नंबर 5ला सिलेक्शन करा. रो नंबर 5ला सिलेक्शन केलं, सेलच्या ग्रुपमध्ये जाऊन इथे फॉर्मॅटमध्ये जा आणि रो हाईटवर क्लिक करायचं आहे आणि किती हाईट करायची आहे? 30. तर यातनी 30 टाका. त्यानंतर ओके करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. पुढचा क्वेश्चन्स. चेंज द विथ ऑफ कॉलम ई टू 20 म्हणत आहे. तर आपल्याला कॉलमची विथ 20 करायची आहे, कॉलम नंबर ईची. तर कॉलम ईला सिलेक्शन करायचं आहे. तर पहिले कॉलम ईला सिलेक्शन करा. तर कॉलम ईला सिलेक्शन करायचं आहे आणि त्याची विथ किती करा म्हणते? 20. तर त्यासाठी पुन्हा सेलमध्ये जा, फॉर्मॅटमध्ये जायचं आहे, कॉलम विथमध्ये जा आणि त्यातून किती करायचं आहे? 20. तर 20 टाका. त्यानंतर ओके करायचं आहे आणि ओके केल्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन्स. पुढचा क्वेश्चन्स लावा. इन द गिवन प्रेझेंटेशन इन्सर्ट ब्लँक स्लाइड ॲट द एंड, इन्सर्ट टेक्स्ट बॉक्स विथ द टेक्स्ट पिक्चर इन द सेकंड स्लाइड म्हणत आहे. तर बघा आपल्याला दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये एक ब्लँक स्लाइड इन्सर्ट करायची आहे सगळ्यात शेवटच्या स्लाइड नंतर म्हणत आहे. तर सर्वात शेवटच्या स्लाइड नंतर क्लिक करा. त्यानंतर इन्सर्ट टेक्स्ट बॉक्स विथ द टेक्स्ट म्हणत आहे. तर टेक्स्ट बॉक्स घ्यायचा आहे आणि त्यामध्ये पिक्चर ना टाईप करायचं आहे. तर बघा सगळ्यात खाली क्लिक केलं मी. त्यानंतर याच्यातनं एक नवीन ब्लँक स्लाइड घ्यायची आहे. तर न्यू स्लाइडमध्ये जा आणि इथून ब्लँक नावाची स्लाइड घ्यायची आहे आणि त्यामध्ये बघा टेक्स्ट बॉक्स घ्या म्हणत आहे. तर इन्सर्ट टॅबमध्ये जा आणि इथून टेक्स्ट बॉक्स घ्या आणि ड्रॅग करून तो काढायचा आहे आणि काढल्यानंतर बघा त्यातनी आपल्याला पिक्चर नाव टाईप करायचं आहे. अशा प्रकारे पिक्चर नाव टाईप करा. बाहेर कुठे एक सिंगल क्लिक करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. पुढचा क्वेश्चन. चेंज लेआउट ऑफ स्लाइड 3 टू अ 2 कंटेंट लेआउट म्हणत आहे. तर स्लाइड क्रमांक 3चा लेआउट आपल्याला 2 कंटेंट लेआउट करा म्हणत आहे. तर स्लाइड क्रमांक 3ला सिलेक्शन करा. त्यानंतर लेआउटमध्ये जायचं आहे आणि त्यातून कोणता लेआउट घ्यायचा आहे? 2 कंटेंट लेआउट. तर 2 कंटेंट लेआउट घ्या आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन्स. क्रिएट अ हाय प्रायोरिटी टास्क विथ सब्जेक्ट इलेक्ट्रिसिटी बिल पेमेंट्स म्हटलेलं आहे. तर बघा आपल्याला MS आउटलुकमध्ये एक आपल्याला टास्क बनवायचा आहे. यामध्ये प्रायोरिटी दिलेली आहे आणि त्यानंतर सब्जेक्ट दिलेला आहे. तर दोघांचाही वापर करून आपल्याला याच्यातनी टास्क बनवायचा आहे. तर न्यू आयटममध्ये जा आणि इथून टास्क घ्यायचा आहे. टास्क घेतल्यानंतर बघा याच्यातनी सब्जेक्ट दिलेला आहे. तर सब्जेक्ट कोणता आहे? इलेक्ट्रिसिटी बिल पेमेंट. तर सब्जेक्टमध्ये सब्जेक्ट टाका. त्यानंतर प्रायोरिटीमध्ये आपल्याला कोणतं प्रायोरिटी घ्यायची आहे? हाय प्रायोरिटी. तर प्रायोरिटीमध्ये जा. याच्यामध्ये 3 प्रायोरिटी दिलेल्या आहेत. तर याच्यातली हाय प्रायोरिटी घ्यायची आहे आणि त्यानंतर सेव्ह आणि क्लोज करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन्स. क्रिएट अ टास्क विथ सब्जेक्ट होम रिन्युएशन स्टार्ट डेट 10 ऑगस्ट 2014 अँड ड्यू डेट दिलेली आहे. तर बघा याच्यातनी आपल्याला टास्क बनवायचा आहे. तर सब्जेक्ट दिलेला आहे आणि 2 डेट दिलेले आहे. तर याचा मिळून आपल्याला टास्क बनवायचा आहे. तर न्यू आयटममध्ये जा, टास्क घ्यायचा आहे. त्यानंतर बघा याच्यातनी सब्जेक्ट दिलेला आहे होम रिन्युएशन. तर सब्जेक्टला कॉपी करा
आणि सब्जेक्टमध्ये सब्जेक्ट टाकायचा आहे। त्यानंतर स्टार्ट डेट दिलेली आहे तर स्टार्ट डेटला कॉपी करा आणि स्टार्ट डेटमध्ये स्टार्ट डेट टाकायचं आहे अशा प्रकारे। त्यानंतर ड्यू डेट दिलेली आहे तर ड्यू डेटला कॉपी करा आणि ड्यू डेटमध्ये आपल्याला ड्यू डेट टाकायचं आहे। त्यानंतर बाहेर क्लिक करा, सेव्ह आणि क्लोज करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा। नेक्स्ट, ओपन लिंक www.google.com अँड क्लिक ऑन द लिंक ब्लॉक्स अवेलेबल ऑन द वेब पेज म्हणत आहे। तर दिलेल्या वेब पेजमध्ये आपल्याला ब्लॉग लिंकला ओपन करायचं आहे। तर कुठं आहे ब्लॉगर लिंक, तर बघा याचं उत्तर पहिलंच आहे, इथे या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्यानंतर सबमिट करा। नेक्स्ट, यू वॉन्ट टू प्ले गेम्स ऑनलाईन डू सो हाऊ विल यू ओपन द लिंक गेम्स फ्रॉम द गिवन वेब पेज म्हणत आहे। तर बघा आपल्याला दिलेल्या वेबसाईटमधून आपल्याला गेमची लिंक ओपन करायची आहे। तर त्याचं उत्तर बघा ऑप्शन नंबर 3 आहे। तर ऑप्शन नंबर 3 वर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे। तर अशा प्रकारे आपलं लेवल 1 मधलं प्रॅक्टिकल पूर्ण सोडवणं झालेलं आहे। त्यानंतर लेवल 2 मधलं आपल्याला प्रॅक्टिकल लावायचं आहे। तर लेवल 2 मध्ये क्लिक करा आणि याच्यात सुद्धा 14 क्वेश्चन्स आहे। इथून स्टार्टवर क्लिक करायचं आहे। पहिला क्वेश्चन्स लागलेला आहे लेवल 2 मधला, डिलीट द फाईल बुक स्टोअर इनसाइड द सपोर्ट टू स्कूल फोल्डर म्हणत आहे। तर सपोर्टमधल्या स्कूल फोल्डरमध्ये असलेले बुक फाईलला आपल्याला डिलीट करा म्हणत आहे। तर सपोर्टमध्ये जा, त्यानंतर स्कूल फोल्डरमध्ये जायचं आहे आणि ज्यातनी बुक्स फाईल दिलेल्या टेक्स्ट डॉक्युमेंट तर तिला सिलेक्शन करा, राईट क्लिक करायचं आहे आणि डिलीट करण्यासाठी या डिलीटच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। डिलीट झालेले आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा। नेक्स्ट क्वेश्चन्स, चेंज द ॲट्रिब्यूट ऑफ द बर्ड वेव प्रेझेंट इन सपोर्ट टू साऊंड फोल्डर अँड मेक इट रीड ओनली म्हणत आहे। तर सपोर्टमधल्या साऊंड फोल्डरमध्ये असलेले बर्ड वेव या फाईलचं ॲट्रिब्यूट बदलून आपल्याला रीड ओनली करा म्हणत आहे। तर सपोर्ट फोल्डरमध्ये जा, साऊंडमध्ये जायचं आहे, बर्ड वेव फाईल इथं दिलेली आहे तर तिला सिलेक्शन करा, राईट क्लिक करायचं आहे। राईट क्लिक केल्यानंतर आपल्याला याच्यातनी काय करायचं आहे, ॲट्रिब्यूट चेंज करायचा आहे। तर प्रॉपर्टीजमध्ये जा आणि प्रॉपर्टीजमध्ये गेल्यानंतर इथे ॲट्रिब्यूट दिलेला आहे तर कोणतं घ्यायचं आहे, रीड ओनली। तर यातून रीड ओनली घ्या आणि त्यानंतर अप्लाय करायचं आहे, ओके करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। नेक्स्ट, मूव द फाईल मुंबई PPTX फ्रॉम द फोल्डर सिटी टू कलर टू अदर म्हणत आहे। तर सिटी फोल्डरमध्ये असलेले मुंबई PPTX फाईल आपल्याला कलरमधल्या अदरमध्ये मूव करायचं आहे, म्हणजेच कट करायचं आहे। तर कशातून म्हणत आहे, सिटी फोल्डरमधून म्हणत आहे। तर सिटी फोल्डरमध्ये जा, मुंबई फाईलला सिलेक्शन करायचं आहे, राईट क्लिक करा आणि इथून तिला मूव करण्यासाठी इथून कट करून घ्यायचं आहे। तर कट करून घ्या आणि कुठं पेस्ट करायचं आहे, कलरमधल्या अदरमध्ये। तर एक स्टेप इथून बॅकमध्ये जा, कलरमध्ये जायचं आहे, त्यानंतर अदरमध्ये जा आणि ते कुठेही राईट क्लिक करून आपल्याला पेस्ट करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा। नेक्स्ट, इन द गिवन डॉक्युमेंट इन्सर्ट 2 ब्लँक रोज आफ्टर लास्ट रो म्हणत आहे। तर दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये आपल्याला 2 ओळी इन्सर्ट करायच्या आहे सगळ्यात शेवटच्या ओळीनंतर। तर सर्वात शेवटची ओळ पहिले पाहून घ्या। तर सर्वात शेवटची रो 61 नंबरची आहे तर या ठिकाणी क्लिक करायचं सगळ्यात शेवटी। त्यानंतर लेआउटमध्ये जा आणि लेआउटमध्ये गेल्यानंतर आपल्याला इन्सर्ट बिलोवर किती वेळेस क्लिक करायचं आहे, 2 घ्यायचे आहे म्हणून 2 वेळेस क्लिक करा, 1 आणि 2 आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। नेक्स्ट, इन द गिवन डॉक्युमेंट रोटेट द कार इमेज टू 90 डिग्री टू द लेफ्ट म्हणत आहे। तर दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये कारच्या इमेजला लेफ्ट 90 डिग्रीमध्ये आपल्याला रोटेट करायचं आहे। तर कारच्या इमेजला सिलेक्शन करून घ्या, त्यानंतर इथे फॉर्मॅटमध्ये जायचं आहे, त्यानंतर इथे रोटेट ऑब्जेक्टमध्ये जा आणि कोणत्या अँगलला म्हणत आहे, लेफ्ट 90 डिग्री म्हणत आहे। तर लेफ्ट 90 डिग्री घ्या इथून आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। नेक्स्ट, इन द गिवन डॉक्युमेंट स्प्लिट ऑल द टेक्स्ट इनटू 4 कॉलम्स म्हणत आहे। तर दिलेला वर्ड डॉक्युमेंट आपल्याला 4 कॉलममध्ये स्प्लिट करा म्हटलेला आहे। तर बघा डॉक्युमेंटवर कुठे एक सिंगल क्लिक करायचं आहे, सिलेक्टमध्ये जा, सिलेक्शन ऑल करून घ्यायचं आहे, सर्व सिलेक्शन करून घेतलं, त्यानंतर लेआउटमध्ये जा, लेआउटमध्ये गेल्यानंतर इथे कॉलम्समध्ये जायचं आहे आणि किती कॉलममध्ये स्प्लिट करायचं आपल्याला, 4 कॉलममध्ये। तर मोर कॉलमवर क्लिक करायचे आणि नंबर ऑफ कॉलमची संख्या इथून 4 करायची आहे अशा प्रकारे। त्यानंतर ओके करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। नेक्स्ट,
इन द गिवन स्प्रेडशीट शो लिजंड एलिमेंट्स ॲट द टॉप ऑफ द चार्ट म्हणत आहे. तर दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये लिजंड एलिमेंट चार्टच्या टॉपवर दाखवा म्हणत आहे. तर त्यासाठी आपल्याला चार्टवर क्लिक करायचं आहे. डिझाईनवर जा. डिझाईन टॅबमध्ये गेल्यानंतर इथे ॲड चार्ट एलिमेंट हा ऑप्शन्स आहे, त्याच्यामध्ये जायचं आहे आणि इथून लिजंडमध्ये जायचं आहे. आणि लिजंडमध्ये गेल्यानंतर आपल्याला कुठे दाखवायचं आहे, टॉपवर. तर इथून टॉप निवडा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट. यूज चार्ट टूल टू मूव द इन्सर्ट चार्ट फ्रॉम चार्ट 1 टू शीट 1 वर म्हटलेलं आहे. तर आपल्याला चार्ट 1 हा आपल्याला शीट 1 वर शिफ्ट करायचा आहे. तर त्यासाठी चार्टवर क्लिक करा. चार्टवर क्लिक केल्यानंतर इथं डिझाईन टॅब आलेला आहे. डिझाईन टॅबमध्ये जा. कशाचा वापर करून म्हणत आहे, तर मूव चार्ट या ऑप्शनचा वापर करून म्हणत आहे. तर मूव चार्टवर क्लिक करा आणि कुठं न्यायचं आहे ते शीट 1 वर. तर ऑब्जेक्ट इनवर क्लिक करा. इथे डाऊन ॲरोवर क्लिक करायचं आहे आणि ते शीट 1 सिलेक्शन करा. त्यानंतर ओके करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. तर अशा प्रकारे बघा चार्ट 1 हा खाली झालेला आहे आणि शीट 1 वर तो चार्ट इथं शिफ्ट झालेला आहे. त्यानंतर चेक करा. नेक्स्ट. इन द गिवन प्रेझेंटेशन सेट द स्लाइड ट्रान्झिशन इफेक्ट टू पुश फ्रॉम राईट टू द करंट स्लाइड म्हणत आहे. तर दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये करंट स्लाइडला पुश नावाचं ट्रान्झिशन द्यायचं आहे आणि त्याचा इफेक्ट आपल्याला राईट द्यायचा आहे. तर पहिल्या स्लाइडला सिलेक्शन करा. ट्रान्झिशनमध्ये जायचं आहे. इथून पुश नावाचं ट्रान्झिशन द्या आणि इफेक्टच्या ऑप्शनवर जाऊन आपल्याला कोणता इफेक्ट द्यायचा आहे त्याचा राईट म्हटलेला आहे. तर फ्रॉम राईटवर क्लिक करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट. इन द गिवन प्रेझेंटेशन चेंज द लाईन स्पेसिंग ऑफ द टायटल प्रेझेंट ऑन फर्स्ट स्लाइड म्हणत आहे. आणि किती करा म्हणत आहे, 2.5 लाईन. तर दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये पहिल्या स्लाइडमधील जे काही टायटल आहे त्याचं लाईन स्पेसिंग आपल्याला 2.5 करायचं आहे. तर पहिल्या स्लाइडवर क्लिक करा. त्यानंतर जे काही याच्यातनी टायटल दिलं असेल त्याला सिलेक्शन करायचं आहे. लाईन स्पेसिंगमध्ये जा आणि यातनी 2.5 लाईन इथून करायचं आहे आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट. इन द गिवन प्रेझेंटेशन इन्सर्ट सिलेंडर 3D ऑब्जेक्ट इन द फर्स्ट स्लाइड म्हणत आहे. तर दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये आपल्याला सिलेंडर नावाचा शेप घ्यायचा आहे आणि त्याला 3D ऑब्जेक्ट द्यायचा आहे. तर पहिल्या स्लाइडमध्ये क्लिक करा. इन्सर्ट टॅबमध्ये जायचं आहे. शेप्समध्ये जा आणि ज्यातून सिलेंडर नावाचा शेप इथून घ्यायचा आहे आणि तो इथे ड्रॅग करून काढा. काढल्यानंतर त्याला 3D मध्ये इफेक्ट देण्यासाठी शेप इफेक्टमध्ये जायचं आहे आणि 3D रोटेशनमध्ये जा आणि ज्यातून कोणताही दिलं तरी चालेल. त्यानंतर बाहेर क्लिक करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट. क्रिएट अ न्यू कॉन्टॅक्ट विथ नेम विशाल जोशी, कंपनी नेम सिमटेक प्रायव्हेट लिमिटेड, ईमेल ID दिलेला आहे, होम फॅक्स नंबर दिलेला आहे आणि बिझनेस फॅक्स नंबरचा वापर करून आपल्याला एक कॉन्टॅक्ट बनवायचा आहे. तर MS आउटलुकमध्ये कॉन्टॅक्ट बनवण्यासाठी न्यू आयटममध्ये जावं लागेल आणि इथून कॉन्टॅक्ट घ्या. कॉन्टॅक्ट घेतल्यानंतर बघा पहिलं नाव दिलेलं आहे तर नावाला कॉपी करून घ्या Ctrl+C आणि इथे फुल नेमच्या जागी फुल नेम टाका. तुम्ही टाईप केलं तरी चालेल किंवा कॉपी पेस्ट केलं तरी चालेल. त्यानंतर कंपनीचं नाव दिलेलं आहे तर कंपनीचं नाव कॉपी करा आणि कंपनीच्या पुढं कंपनीचं नाव टाका. त्यानंतर इथे ईमेल ID दिलेला आहे तर ईमेल IDला कॉपी करा आणि ईमेल IDच्या पुढे ईमेल ID टाकायचा आहे. त्यानंतर होम फॅक्स नंबर दिलेला आहे तर होम फॅक्स नंबरला कॉपी करा आणि ते बघा डाऊन ॲरोवर क्लिक करून याच्यातून होम फॅक्स नंबर घ्यायचा आहे आणि त्याच्या पुढे ते नंबर टाकायचा आहे. त्यानंतर बिझनेस फॅक्स नंबर दिलेला आहे तर त्याला सिलेक्शन करा, कॉपी करायचा आहे आणि बिझनेस फॅक्सच्या पुढे बिझनेस फॅक्स नंबर टाकायचा आहे. त्यानंतर सेव्ह आणि क्लोज करायचं आहे इथून आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट. इन द गिवन ब्राउझर ओपन द लिंक्स मॅप फ्रॉम द फेवरेट लिस्ट म्हणत आहे. तर फेवरेट लिस्टमधून आपल्याला मॅपची लिंक ओपन करायची आहे. तर त्याचं उत्तर आहे बघा, त्याचे उत्तर आहे 2 नंबरला आणि त्यानंतर सबमिट करा. आणि लास्ट क्वेश्चन्स आहे लेवल 2 मधला. विजिट द वेबसाईट www.google.com अँड सेव्ह ॲज टाईप वेब पेज HTML ओनली विथ द नेम गुगल साईट म्हटलेलं आहे. तर दिलेल्या वेबसाईटमध्ये आपल्याला या वेबसाईटवर जायचं आहे आणि तिला वेब पेज HTML ओनलीमध्ये टाईपमध्ये सिलेक्शन करायचं आहे आणि त्याला गुगल साईट हे नाव द्यायचं आहे. तर त्याचं उत्तर बघा, याचंसुद्धा 2 नंबरलाच आहे आणि त्यानंतर सबमिट करा. तर अशा प्रकारे आपलं लेवल 2 सुद्धा कंप्लीट झालेलं आहे आणि त्यानंतर लेवल 3 मधलं आपल्याला प्रॅक्टिकल सोडवायचं आहे. स्टार्ट करा इथून.
ओपन न्यूज टेक्स्ट फाईल फ्रॉम सपोर्ट फोल्डर, एंटर द टेक्स्ट वर्ड न्यूज इन फर्स्ट लाईन अँड सेव्ह द फाईल, क्लोज द फाईल म्हणत आहे. तर आपल्याला न्यूज टेक्स्ट फाईलला ओपन करायचं आहे. कशामध्ये आहे ती? सपोर्ट फोल्डरमध्ये आहे म्हणत आहे. तर सपोर्टमध्ये जा, न्यूज फाईलला क्लिक करा, डबल क्लिक करून ओपन करायचं आहे आणि पहिल्याच लाईनमध्ये आपल्याला काय टाईप करायचं आहे? वर्ड न्यूज. तर ते कॉपी करून घ्या किंवा टाईप केलं तरी चालेल तुम्ही अशा प्रकारे. त्यानंतर फाईलमध्ये जायचं आहे, सेव्ह करा म्हणत आहे, त्यानंतर इथून क्लोज करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट. इन द गिवन डॉक्युमेंट रिमूव्ह हायपरलिंक ऑफ द वर्ड होम ग्रुप म्हटलेलं आहे. तर दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमधील होम ग्रुप या शब्दाची हायपरलिंक आपल्याला काढून टाकायची आहे. तर होम ग्रुप या शब्दावर क्लिक करा, सिलेक्शन केलेलं आहे. हायपरलिंक काढण्यासाठी इन्सर्ट टॅबमध्ये जा, लिंकवर क्लिक करायचं आहे आणि इथून रिमूव्ह लिंकवर क्लिक करून आपल्याला लिंक काढायची आहे आणि त्यानंतर सबमिट करा. त्यानंतर पुढचा क्वेश्चन्स लावा. यूज अप्रोसिएट फंक्शन टू कॅल्क्युलेट ॲव्हरेज मार्क फॉर ऑल द स्टुडंट इन कॉलम एम म्हणत आहे. तर दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये कॉलम एममध्ये आपल्याला विद्यार्थ्यांचे ॲव्हरेज मार्क काढायचे आहे ते. तर ॲव्हरेजवर क्लिक करा, त्यानंतर इथे ॲटोसममध्ये जायचं आहे या ठिकाणी आणि इथून ॲव्हरेज फंक्शन्स घ्या. ॲव्हरेज फंक्शन घेतल्यानंतर आपल्याला जेवढे त्यामध्ये मार्क दिलेले आहे तेवढे मार्क सिलेक्शन करायचं आहे आणि एक एंटर करा. तर एका विद्यार्थ्याचा ॲव्हरेज निघालेला आहे. बाकीच्या विद्यार्थ्यांचं काढण्यासाठी कोणत्यातनी कर्सर ठेवा आणि क्लिक करून आपल्याला खाली अशा प्रकारे ओढायचं आहे. तर सर्व विद्यार्थ्यांचे ॲव्हरेज मार्क इथे निघालेले आहे आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट. यूज अप्रोसिएट फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट स्टॉक क्वांटिटी फॉर इच पर्टिक्युलर इन द सेल रेंज S3 ते H12 म्हटलेलं आहे. तर दिलेल्या स्प्रेडशीट फाईलमध्ये आपल्याला स्टॉक क्वांटिटी काढायची आहे. तर कोणत्या ठिकाणी काढायची आहे? S3 मध्ये आपल्याला स्टॉक क्वांटिटी काढायची आहे. तर स्टॉक क्वांटिटी काढण्यासाठी इजिकल टू घ्या. इजिकल टू घेतल्यानंतर आपल्याला क्वांटिटी निवडायची आहे. क्वांटिटी घ्या, त्याच्यामधून आपल्याला पूर्ण जे काही सेल झाली असेल ते मायनस करत न्यायचं आहे. तर मायनसचं बटन प्रेस करा, त्यानंतर सेल फॉर जानेवारी सिलेक्शन करायचं आहे, पुन्हा मायनसचं बटन घ्या आणि त्यानंतर शेवटचं सेल फॉर फेब्रुवारी सिलेक्शन करायचं आहे आणि एक एंटर करा. तर बघा पहिल्याची क्वांटिटी स्टॉक क्वांटिटी निघालेली आहे. बाकीच्यांची काढण्यासाठी कोणत्यातनी कर्सर ठेवून खाली अशा प्रकारे ओढायचं आहे. तर सर्वांची स्टॉक क्वांटिटी इथे शो झालेली आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट. इन द गिवन प्रेझेंटेशन मेक द रुलर्स ऑफ म्हणत आहे. तर दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये आपल्याला रुलर्स ऑफ करायचं आहे. तर याच्यातनी ऑलरेडीच ऑफ आहे. तर त्यासाठी व्ह्यूमध्ये जा, रुलर्सला चालू करा आणि पुन्हा बंद करायचं आहे आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट. क्रिएट ॲन इव्हेंट इन द कॅलेंडर विथ सब्जेक्ट ॲज मॅरेज रिसेप्शन अँड लोकेशन हॉटेल ओबेरॉय ऑन डेट 13 जानेवारी 2011 म्हटलेलं आहे. तर दिलेल्या कॅलेंडरमध्ये आपल्याला काय बनवायचं आहे बघा? इव्हेंट बनवायचा आहे. तर इव्हेंट बनवण्यासाठी न्यू आयटममध्ये जा, अपॉइंटमेंटमध्ये जायचं आहे. अपॉइंटमेंटमध्ये गेल्यानंतर बघा ऑल डे इव्हेंटवर इथे क्लिक करा. इथे क्लिक केल्यानंतर बघा याच्यातनी पहिले सब्जेक्ट दिलेला आहे. तर सब्जेक्टला कॉपी करून घ्या आणि सब्जेक्टमध्ये सब्जेक्ट टाकायचा आहे. त्यानंतर याच्यातनी लोकेशन दिलेलं आहे. तर लोकेशनला कॉपी करा आणि लोकेशनमध्ये लोकेशन टाका अशा प्रकारे. आणि कोणती डेट दिली आहे 13 जानेवारी, तर ते डेटला कॉपी करून घ्या आणि डेटमध्ये डेट टाकायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर सेव्ह आणि क्लोज करा आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. आणि शेवटचा प्रॅक्टिकलचा क्वेश्चन बघा. व्हिजिट द वेबसाईट www.gmail.com अँड लॉग इन युजिंग युजरनेम मायमेल अँड पासवर्ड ॲज पासमी म्हटलेलं आहे. तर दिलेल्या वेबसाईटमध्ये आपल्याला gmail.com या वेबसाईटवर जायचं आहे. युजरनेम मायमेल टाकायचं आहे आणि पासवर्ड पासमी टाकायचा आहे. तर बघा तर याचं उत्तर 4 नंबरला आहे. तर 4 नंबरवर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं सर्व प्रॅक्टिकलचे क्वेश्चन झालेले आहे आणि आता आपल्याला ऑब्जेक्टिव्हचे क्वेश्चन सोडवायचे आहे सुरुवातीपासून. तर लेवल 1 मधले पहिले ऑब्जेक्टिव्ह सोडून घेऊया. अनइन्स्टॉल प्रोग्राम हेल्प अस टू रिमूव्ह अनवॉन्टेड प्रोग्राम इन्स्टॉल इन द कम्प्युटर म्हणत आहे. तर ट्रू आहे. अ वेल नोन सर्च इंजिन इज शो बिलो व्हॉट इज द मायक्रोसॉफ्ट व्हर्जन कॉल म्हणत आहे. त्याला बिंग म्हटले जाते, बिंग.
द कॅपॅसिटी ऑफ अ स्टोरेज डिव्हाइस इज युजली मेजर इन टर्म्स ऑफ बाईट्स म्हटलेलं आहे, तर ट्रू आहे. द इंटरनल मेमरी ऑफ द कॉम्प्युटर इज प्रेझेंट ऑन द मदरबोर्ड इन द फॉर्म ऑफ चिप म्हटलेलं आहे, तर बरोबर आहे. अनदर नेम फॉर द कीबोर्ड माऊस मॉनिटर अँड सिस्टीम युनिट, तर त्याला सॉफ्टवेअर म्हटलं जाते. मेथड ऑफ वर्किंग ऑफ अ फ्लॅटेड स्कॅनर इज मोस्टली सिमिलर टू अ फोटोकॉपिंग मशीन म्हटलेलं आहे, तर ट्रू आहे. त्यानंतर लेवल 2 मधले सुद्धा ऑब्जेक्टिव्ह सोडवायचा आहे. पहिला क्वेश्चन बघा, व्हेअर कॅन यू फाइंड ऑप्शन फॉर चेंजिंग द सेटिंग फॉर डाटा अँड टाइम ऑन युअर सिस्टीम म्हणत आहे, तर ते सर्व आपण कशातून करू शकतो, कंट्रोल पॅनलमधून करू शकतो. तर ऑप्शन नंबर 2 हे त्याचं उत्तर असणार आहे. डिस्क दॅट कॅन ओनली बी रायटन टू वन्स म्हटलेलं आहे, तर CDR आहे. डॅश इम्प्रूव्ह हार्ड डिस्क परफॉर्म बाय अँटिसिपेटिंग डाटा नीड्स म्हटलेलं आहे, तर त्याचं उत्तर डिस्क डिफ्रॅगमेंट आहे. सेकंडरी स्टोरेज इज नॉन व्हॉलेटाईल आहे म्हटलेलं आहे, तर ट्रू आहे. डॅश कन्वर्ट टेक्स्ट बेस ॲड्रेसेस टू न्यूमेरिक IP ॲड्रेस म्हणत आहे, तर त्याला काय म्हटलं जाते बघा, DNS म्हटलं जाते. व्हिच ऑफ द फॉलोइंग वर्ल्ड नॉट बी कन्सिडर पोर्टेबल कॉम्प्युटर म्हणत आहे, तर त्याचं उत्तर डेस्कटॉप कॉम्प्युटर म्हटलं जाते. तर अशा प्रकारे आपलं लेवल 2 मधलं सुद्धा ऑब्जेक्टिव्ह झालेला आहे. आणि शेवटचं आपल्याला ऑब्जेक्टिव्ह सोडवायचे आहे 3. रॅम इज कॉल, तर ते प्रायमरी स्टोरेज आहे. टेलनेट अँड FTP आर इंटरनेट स्टँडर्ड म्हटलेलं आहे, तर ट्रू आहे. व्हिच ऑफ दिस इज नोट टेकिंग सर्व्हिस यूज टू ॲड नोट लिस्ट फोटोज अँड ऑडिओ अँड ऑल्सो हेल्प टू गेट अ रिमाइंडर अबाउट अ नोट कॅन बी ॲसेट ऑफ लॅपटॉप, डेस्कटॉप और स्मार्टफोन म्हटलेलं आहे, तर त्याला गुगल कीप म्हटले जाते. त्यानंतर सबमिट करा. तर अशा प्रकारे आपलं सर्व क्वेश्चन सोडवणं झालेले आहे. आणि जे क्वेश्चन्स आपले चुकलेले असेल ते मी तुम्हाला इथे दाखवतो. तर एंड एक्झामवर क्लिक करा. तर तुम्हाला अशाच प्रकारे MSITची फायनल एक्झाम सोडवायची आहे. येस करा, पुन्हा येस करायचं आहे. आणि पाहूया आपल्याला किती मार्क मिळालेला आहे. तर बघा आपल्याला 46 मार्क मिळालेला आहे. ऑब्जेक्टिव्हमध्ये आपल्याला 14 आहे आणि प्रॅक्टिकलमध्ये आपल्याला 32 आहे. तर जे चुकलेले असेल ते मी इथं शो करतो तुम्हाला. तर बघा डॅश इम्प्रूव्ह हार्ड डिस्क परफॉर्म बाय अँटिसिपेटिंग डाटा नीड्स म्हटलेलं आहे, तर त्याचं उत्तर डिस्क कॅचिंग होतं. तर एक आपलं ऑब्जेक्टिव्ह चुकला होता. आणि प्रॅक्टिकलचे बघा चेंज द विथ ऑफ कॉलम 20 म्हणत आहे, तर हा आपला चुकलेला होता. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर हे होतं. आणि एक शेवटचा, तर याचं उत्तर बघा हे वाला होतं. तर अशा प्रकारे आपलं संपूर्ण एक्झाम सोडवणं झालेलं आहे.